मुंबईत आता येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, पण पावसाचा नाही, उष्णतेचा. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. सध्या गरमीने हैराण झालाच असाल तर आता तुमच्या चिंतेत आणखी थोडी भर पडणार आहे. कारण आता महाराष्ट्राचं तापमान हे 40°C पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या हे तापमान 36°C आहे आणि आत्ताच उन्हाच्या प्रचंड झळा जाणवत आहेत. मात्र येणाऱ्या काळात आणखी तापमानात वाढ होणार आहे आणि तापमान 40°C पर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान विभागाने पुढचे 2 दिवस राज्यभर उष्णतेचे अलर्ट जारी केलेत, ज्यात मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या 4 जिल्ह्यांना उष्ण आणि आर्द्र हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. IMDच्या अंदाजानुसार महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांमध्ये पुढील 7 दिवस तापमानाचा पारा हा 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबई, कोकण या किनारपट्टीचा भागात 8 आणि 9 मार्चला उष्ण आणि आर्द्र तापमानाची शक्यता आहे. सध्या सर्वाधिक तापमानाची नोंद ही अमरावती जिल्ह्यात करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये तापमान हे 40.8°C इतकं नोंदवण्यात आलंय. विचार करा, पुढे आणखी तापमान वाढणार आहे तिथे. त्यामुळे आता वर्धा, अकोला आणि अमरावतीला सुद्धा पुढच्या 2 दिवसांसाठी उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अमरावतीच्या खालोखाल आता सांगलीत 37.4, साताऱ्यात 36.1 आणि नाशिकमध्ये 36.6°C तापमानाची नोंद करण्यात आली आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात उष्माघाताचा धोका वाढलाय. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. भरपूर पाणी प्या, तहान नसली तरी ठराविक अंतराने पाणी प्या, लिंबू सरबत किंवा ताक सुद्धा घ्या. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शक्यतो उन्हात जाणं टाळा किंवा छत्री सोबत ठेवा. बाहेर पडताना सुती आणि फिक्कट रंगाचे कपडे वापरा. डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवा आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करा.